काय बरं डेफिनेशन ऑफ लॉग? इफ y इज इक्वल टू a रेस टू x, जर इफ y इज इक्वल टू a रेस टू x, जर y इज इक्वल टू a रेस टू x असेल, कॉमा a इज ग्रेटर दॅन 0. a कसा पाहिजे आपला? ग्रेटर दॅन 0 पाहिजे. आणि सेकंड थिंग, a इज नॉट इक्वल टू 1. a 0 पेक्षा मोठा पण पाहिजे, a 1 नकोय. बाकी a बिलॉंग्स टू R, मग रियल नंबर मधला कुठलाही नंबर चालेल. Then the same expression can be expressed in equivalent logarithm form as. मग याला आपण लॉगॅरिथम फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो? देन कसं लिहू शकतो? x इक्वल टू लॉग y टू द बेस a. x इक्वल टू लॉग y टू द बेस a. ठीक आहे. हे जे आहे हे कसं लिहिणार आहे आपण? लॉगच्या फॉर्म मध्ये. तर आम्ही त्याला हायलाइट केलंय. ठीक आहे. x इक्वल टू काय? लॉग y टू द बेस a. आणि याला रीड कसं करणार आहे? and it read as x is called logarithm of y to the base a. So याला रीड कसं करणार आहे? x is called logarithm of y to the base a. ठीक आहे. तर त्यातला जो काही a raised to x इक्वल टू y वाला फॉर्मॅट असणार आहे आपला, त्याला आपण काय म्हणणार आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याला काय म्हणणार आहे आपण? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि तो दुसरा असणार आहे x इज इक्वल टू log y to the base a is called logarithmic form. It's called logarithmic form. ठीक आहे. सो आता परत एकदा रिपीट करूयात आपण. काय? इफ y is equal to a raised to x, where a is greater than 0 and a is not equal to 1 and a is any real number, then this expression can be written as x is equal to log to the base a of y, किंवा x is equal to log y to the base a, right? Where a raised to x जो असणार आहे आपला, a raised to x equal to y, याला काय म्हणणार आहे आपण? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि दुसरा x is equal to log y असणार आहे, त्याला काय म्हणणार आहे आपण? लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. ओके. तर आता येऊयात आपल्या स्क्रीन कडे. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याला आपल्याला ऍक्च्युअल सॉल्व कसं करायचंय किंवा त्याच्यासोबत डील कसं करणार आहे, त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे काय. ठीक आहे. ओके. सो द सगळ्यांना आपली टॅबची स्क्रीन व्हिजिबल आहे आता? येस. आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय का माझा? आवाज येत नाही का? येतोय. ओके. ठीक आहे. सो आता आपण जे काही आपलं एक्सप्रेशन असणार आहे, कुठलं? y इज इक्वल टू a रेस टू x, असं कुठल्याही फॉर्मॅट मध्ये देऊ द्या तुम्हाला इन जनरल. वेअर a इज ग्रेटर दॅन 0, a इज नॉट इक्वल टू 1, देन त्या एक्सप्रेशनला आपण कसं लिहू शकतो? x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a. आणि जो काही आपला a रेस टू x इक्वल टू y असणार, त्याला काय म्हणणार आपण? एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनंट म्हणजे काय माहितीये का? पॉवर. एक्सपोनंट म्हणजे काय? पॉवर. लक्षात ठेवता येत ना पुढं. एक्सपोनंट म्हणजे काय? पॉवर. सो एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय? की पॉवरच्या फॉर्मॅट मध्ये असणार आहे ते. क्लिअर इथपर्यंत? ओके. सो आता जाऊयात आपण आता नेक्स्ट थोडस एक्झाम्पल थ्रू. आता हे पहा, याचं कन्व्हर्जन कसं आहे मी ते सांगतो. जर आपल्याला दिलंय y इज इक्वल टू a रेस टू x आणि याला कन्वर्ट करायचं आपल्याला लॉगच्या फॉर्म मध्ये,
तर कसं करायचं पहा, इथं ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये बेस कुठला आहे आपला, तर हा असणार आहे बेस. क्लिअर? हे काय झालंय आपला बेस, राईट. हा, मग आता याला लिहायचं कसं, की हा जो काही पॉवरचा नंबर आहे एक्स, याला इकडे शिफ्ट करा एक्स, आणि उरलेलं जे आहे ते इक्वल साइनच्या त्या साईडला शिफ्ट करायचंय. त्याला लिहिताना कसं लिहिणार मग, असं आपण लॉग, हा जो काही बेस असणार आहे हा लॉगच्या बेसला जाईल, आणि उरला काय आपला वाय. कळलंय कन्वर्ट कसं करायचंय? परत एकदा सांगतो. इथं फर्स्ट ऑफ ऑल ज्या नंबरची पॉवर आहे त्या नंबरला बेस कन्सिडर करायचंय. सो इथं आता ए रेस टू एक्स ची पॉवर आहे, सो आपला बेस काय झालाय ए. इथं लॉगचा बेस काय होणार आहे आपला ए. ठीक आहे. हा, जी पॉवर आहे त्या पॉवरला काय करणार आहे आपण, इक्वल साइडच्या एका साइडला लिहिणार आहे. ठीक आहे, ही जी पॉवर आहे या पॉवरला आपण काय केलं, इक्वल साइडच्या एका साइडला लिहिलं, मध्ये इक्वलचं साइन आणि लॉग. आता बेस तर माहिती आपल्याला ए आहे, त्या बेसला शिफ्ट केलं इकडं, आणि उरला वाय. सो ह्या एक्सप्रेशनला आपण रीड कसं करणार आहे, एक्स इज इक्वल टू लॉग वाय टू द बेस ए. कसं रीड करणार आहे, एक्स इज इक्वल टू लॉग वाय टू द बेस ए. क्लिअर? एक्स इज इक्वल टू लॉग वाय टू द बेस ए. तर याला आजपासून आपण ह्या टाईपचं रीड करणार आहे. ठीक आहे. हा, आता हे लॉग शिकायचंय का किंवा काय, तर जेव्हा हे लॉगची जी काही पद्धत आली किंवा काय, तर थोडस हे सांगतो तुम्हाला की लॉग का शिकायचंय किंवा याला एक्सप्रेशन कसं करायचं काय. सो पूर्वी कॅल्सी नव्हत्या, बरोबर. हा, कॅल्क्युलेटर नव्हते. सो मग जे काही आपले कॅल्क्युलेशन्स असतात मोठे मोठे पॉइंट मधले, किंवा खूप मोठे मोठे कॅल्क्युलेटर कॅल्सीस, मग ते मॅन्युअली किंवा असं मल्टिप्लिकेशन करत बसणं खूप डिफिकल्ट होतं. किंवा असे पॉइंट वाले डायरेक्ट, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं की 3.14758 इंटू 34 इंटू 17918. आता हे दोन एक्सप्रेशन पॉइंट मधले मॅन्युअली करत बसणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे मग त्यांनी काय केलं की हे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी लॉगचा यूज केला. हा लॉग जो आहे ना तो काय करतो की मल्टिप्लिकेशनला कन्वर्ट करतो ऍडिशन मध्ये वगैरे. पुढे आपण लॉज ऑफ लॉगॅरिथम पाहणार आहे. जस्ट फक्त लॉग का यूज करायचंय, कसं यूज करायचंय, किंवा कशासाठी आलाय तो लॉग. जेव्हा कॅल्क्युलेटर नव्हते जुन्या काळी, लोक जेव्हा रिसर्च करायचे त्यावेळेस जे काही कॅल्क्युलेशन साठी टूल लागणार होता तो होता बेस्ट टूल, म्हणजे त्यावेळेसचं कॅल्क्युलेटर म्हणजे लॉग. ठीक आहे. ओके, येऊयात आपल्या ओरिजिनल तुमच्याकडं. आता लॉग याच्या रिलेटेड प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, स्वतः आपण पाहूयात. की एखादा एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल, आता याच्यावरती प्रॉब्लेम कसे येतात पहा. आयदर तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म मधनं लॉगॅरिथम मध्ये लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला सांगतील, किंवा लॉगॅरिथमिक फॉर्म मधनं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला सांगतील. समजतंय? ओके, सो आता एखादं एक्झाम्पल पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं, कन्वर्ट 2⁵ is equal to 25 into लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. ओके, चला याला आता लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं काय पाहूयात. याला आपल्या फॉर्मॅट मध्ये लिहून घ्या. तो काय आहे, 25 इज इक्वल टू 2⁵x. तर इकडे मी साईडचा लॉगचा फॉर्म लिहितो आपला. जर y इज इक्वल टू a⁵x असेल तर याला आपण कसं लिहितो, x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a. ठीक आहे. याला आपला सेम करायचंय. इथं 2⁵x नाही 2⁵ आहे. ठीक आहे. सो आता इथं फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे बेस. सो इथं बेस काय आहे आपला 2. 2 चा बेस फिक्स झाला. आता बेसची पॉवर आयडेंटिफाय केली, ती काय आली आपली 5. ठीक आहे. ओके, सो आता हा इथं मी पॉवर आयडेंटिफाय केली काय 5. सो आपण काय करतो, जी काय पॉवर असणार आहे ती लेफ्ट हँड साइडला लिहूयात एका बाजूला.
इक्वल साईडच्या ती किती आहे आपली 5 इक्वल टू मध्ये काय येणार आहे लॉग बेस काय आहे आपला 2 आणि व्हॅल्यू काय 25 कळलंय हा जो काही बेस असणार आहे हा बेस कुठं गेला आपला लॉगच्या बेसला कळतंय सिंपल एवढंच करायचंय तो हे झालं एक्सपोनेन्शियल फॉर्म मधनं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट समजतंय काय डाऊट आहे इथपर्यंत असतील तर विचारू शकता 1-2 मिनिटात अनम्यूट करून नाही तर आपण नेक्स्ट क्वेश्चन का परत एक्सप्लेन करायचंय येस ठीक आहे चला आपण अजून 1-2 प्रॉब्लेम पाहूयात ठीक आहे एक्झाम्पल नंबर 2 तर एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल 10⁻⁻² इज इक्वल टू 1/100 ठीक आहे याला काय करायचंय आपल्याला लॉगच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचंय चला करूयात तर आता याला आधी आपल्या लॉगच्या फॉर्मॅट सोबत कम्पेअर करूयात आपला लॉगचा फॉर्मॅट काय सांगतो परत एकदा सांगा आठवतोय का काय y इज इक्वल टू a⁻x देन x इज इक्वल टू log y टू द बेस a y इज इक्वल टू a⁻x असेल देन x इज इक्वल टू log y टू द बेस a चला कंपॅरिझन करूयात दोघांमध्ये इथं आता बेस आयडेंटिफाय करूयात ठीक आहे बेस काय आहे आपला 10 पॉवर आयडेंटिफाय करा पॉवर किती आहे दिस -2 आणि हे झाली आपली y ची व्हॅल्यू ही काय असणार आपली y ची व्हॅल्यू चला बरोबर सो मग करूयात कन्वर्ट याला स्वतः x जो असणार आहे आपला हा काय येणार आहे म्हणजे पॉवर हा काय आला आपला इक्वेशनच्या एका साईडला म्हणजे हा झाला -2 मध्ये इक्वलचं साइन लॉग टू द बेस 10 आता हा जो काही 10 आहे हा कुठं जाणार आपला बेसला म्हणजे टू द बेस 10 आणि इथं y ची व्हॅल्यू 1/100 सो याचं कन्वर्जन कसं झालं मग 10⁻⁻² इज इक्वल टू 1/100 याला आपण कन्वर्ट केलंय -2 इज इक्वल टू लॉग 1/100 टू द बेस 10 कळलंय सो आता याच्या रिव्हर्स पण आपण करू शकतो आतापर्यंत काय केलं आपण ह्या 2 एक्झाम्पल मध्ये लॉग एक्सपोनेन्शियल फॉर्म पासून त्याला लॉग मध्ये कन्वर्ट केलंय ऑब्विसली आपण याला काय करू शकतो रिव्हर्स पण करू शकतो राईट म्हणजे काय लॉगॅरिथम फॉर्म मध्ये असेल तर काय एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये पण आपण कन्वर्ट करू शकतो ठीक आहे आता हे जे एक्झाम्पल असणार आहे आपण याला लॉग टू एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करूयात ठीक आहे मग आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडं प्रॉब्लेम आहे कन्वर्ट log 3 to the base 3 is equal to 1 log 3 to the base 3 is equal to 1 in exponential form ठीक आहे आता हे पहा आपण आतापर्यंत काय केलंय y इज इक्वल टू a⁻x असेल तर याला कन्वर्ट कशात केलंय x इज इक्वल टू log y टू द बेस a आता आपल्याला काय करायचंय रिव्हर्स करायचंय याचं कन्वर्जन परत कसं करणार आहे आपण रिव्हर्स आता रिव्हर्स करताना कसं घ्यायचंय पहा जो काही बेस असणार आहे तो आपला बेसला लिहून घ्या आधी बेस लिहिला ठीक आहे ह्या साईडचा जो एक्स असणार आहे हा बेसच्या पॉवरला गेला इथं आलं एक्स आणि इज इक्वल टू हा जो काय वाय आहे
तो आला आपला दुसऱ्या साईडला. ठीक आहे. ओके. सो आता जे काय आपलं लॉग टू एक्सपोनेन्शियल कन्वर्जन कसं करायचं ते कळलंय. जो काही फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, बेस लिहून घ्यायचा. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो कसं करायचं. ठीक आहे, प्रत्येकाने लक्ष द्या जर समजलं नसेल तर. आधी काय करणार आपण, याचा बेस आयडेंटिफाय करूयात. थोडे वेगवेगळे कलर यूज करतो म्हणजे तुम्हाला समज. हा झाला आपला बेस. चला बेस लिहा, इथे ए लिहिला. ठीक आहे. आता पॉवर, पॉवर कुठं असते, इक्वल साइडच्या दुसऱ्या बाजूला असते, राईट. पॉवर इक्वल साइडच्या दुसऱ्या बाजूला असते. ती कुठं गेली, पॉवरला गेली. आणि इक्वल टू उरला काय आपला वाय. वाय कुठं आपण लिहिणार आहे, इक्वल साइडच्या दुसऱ्या बाजूला. झालंय. ए रेस टू एक्स इक्वल टू वाय. हे पहा, हेच एक्सप्रेशन आपल्याला इथे मिळाले, बरोबर. म्हणजे आपण एक्सपोनेन्शियल टू लॉग पण कन्वर्ट करू शकतो, लॉग टू एक्सपोनेन्शियल पण कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, या गोष्टी सगळ्या टॅकल झाल्या पाहिजेत किंवा करूयात आपण. स्वतः आपला प्रॉब्लेम काय आहे की कन्वर्ट लॉग 3 to the base 3 equal to 1 into exponential form. चला आता याला कन्वर्ट कसं करायचं पाहूयात. तर आधी काय करणार आपण, बेस लिहून घेणार. बेस लिहा, 3 लिहिला. आता पॉवर लिहूयात. पॉवर, पॉवर गेली कुठं, पॉवरला. आणि इक्वल टू, आता ही जी काय व्हॅल्यू असणार आहे ही कुठं जाणार आपली, या साईडला 3. म्हणजे याचं जे काही एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, एक मिनिट जरा थोडं प्रॉपर करतो मी. सो हा जो काही एक्सपोनेन्शियल फॉर्म मिळालाय, हा काय मिळाला आपल्याला, 3 raised to 1 इज इक्वल टू 3. हे खूप इझी होतं. ठीक आहे, थोडस अजून एक डिफिकल्ट टाईप प्रॉब्लेम पाहूयात आपण. तर आता दुसरा आहे एक्झाम्पल 2. लॉग 1/36 टू द बेस 6 इज इक्वल टू -2. हे पहा, लिहिताना लक्ष द्या, बरेच मुलं चूक काय करतात, लॉग लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉग y टू द बेस a. तर जो काही a असणार आहे, तो जो आपला g आहे, ह्या g च्या बॉटमला लिहायचा इथे. क्लिअर. बरेच मुलं काय करतात माहितीये का, असा जो काय हा आपला g आहे ना, इथं वरती लिहितात 1/36 आणि इथं मध्ये 6 लिहितात. तर हे रॉंग आहे. ठीक आहे. सो आपल्या नॉर्मल लाईनला y ची व्हॅल्यू आली पाहिजे, जो बेस आहे तो बॉटमलाच पाहिजे ज्या g च्या. ठीक आहे, याला आपल्याला कन्वर्ट करायचंय एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. ठीक आहे. चला, आपल्या मेथड काय, फर्स्ट ऑफ ऑल बेस आयडेंटिफाय करायचा. बेसला एका साईडला लिहून घ्या. लिहिलं. ठीक आहे. नंतर पॉवर, पॉवर ती दुसऱ्या बाजूला असते, पॉवर नोट डाऊन करा. -2 आणि इक्वल टू उरलं काय, फक्त 1/36, त्याला दुसऱ्या साईडला लिहा. झालं कन्वर्ट. सो आपला जो काही लॉग 1/36 टू द बेस 6 इज इक्वल टू -2 होतं, याला कन्वर्ट केलंय आपण कुठल्या फॉर्म मध्ये, 6 raised to -2 इज इक्वल टू 1/36. आता इथं जर एक ऑब्झर्व केलं तर हे सगळे लॉ ऑफ इंडायसेसच यूज होत आहेत, राईट. इथं पहा, 6 raised to -2 म्हणजेच 1/6² म्हणजेच 1/36. सो दॅट्स वाय लॉ ऑफ इंडायसेस शिकणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजतंय सगळ्यांना. येस, एकदा अनम्यूट करून येस नो सांगा. काय डाऊट असेल तर विचारू शकता. तर आपण मग पुढचे एक्झाम्पल पाहूयात. येस, मस्त आहे. ओके, काय डाऊट आहे, डाऊट असतील तर ते विचारा. चॅट बॉक्स मध्ये टाईप केलं तरी चालेल.
ठीक आहे, चला म्हणजे काही काय डाऊट नाही आहेत. ओके, हा, चला. तर आता आपण नेक्स्ट जाऊयात. आता परत विचारतात काय आपल्याला, की आता तुमच्या प्रॉब्लेम एक्झामला जे काही प्रॉब्लेम येतील हे इतके स्ट्रेट फॉरवर्ड नसणार आहेत, बरोबर? इतके स्ट्रेट फॉरवर्ड असतील का? नाही. सो ऑब्विसली ते डायरेक्ट विचारतात की आता लॉगॅरिथम फॉर्म देतील आणि एक्स म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असेल ते विचारतात. म्हणजे त्या टाईपचं एक एक्झाम्पल पाहूयात, की जे की इथनं आता तुमच्या ऍक्च्युअल एक्झामला एक्झामला येणाऱ्या क्वेश्चनची सुरुवात होते. ठीक आहे, ओके. आता एक प्रिव्हियस इयर एक्झामला आलेला एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ log to the base 3 of 81. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हा जो क्वेश्चन आहे हा 2017, 18, 19 तीन वर्ष एक्झामला आलेला आहे बॅक टू बॅक. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या टाईपचेच प्रॉब्लेम येतील, राईट? ओके. तर आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता आपल्याला काय सवय लागली, की फॉर एक्झाम्पल log to the base y log y out to the base a is equal to x समथिंग, हा एक्स वगैरे पाहिजे आम्हाला, असं दिलं तरच सॉल्व्ह करता येते. आता इथं आमच्याकडं हा एक्स मिसिंग आहे, त्याला आपल्याला फाइंड आउट करायचंय. बरेच जणांना हेच टॅकल होत नाही की हा आपला नक्की लॉगॅरिथम फॉर्म मध्ये आहे, त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं अँड सो ऑन. सो सिम्पल आहे. इथं आपल्याकडे जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची तिला आपण एक्स कन्सिडर करूयात. म्हणजे काय, लेट log 81 to the base 3 is equal to x कन्सिडर केलं. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, एक्स ची व्हॅल्यू, बरोबर? आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, एक्स ची व्हॅल्यू. क्लिअर? हा, आता आलंय आपल्या फॉर्मॅट मध्ये, आपण त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहू शकतो. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहिणार मग आपण? चला पहिला बेस आयडेंटिफाय करा. बेस काय आपला 3, बेसला लिहिलं. देन पॉवरला काय येणार इथला आपला एक्स, एक्स आला 3 च्या पॉवरला इज इक्वल टू उरला काय 81, इज इक्वल टू काय उरला आपला 81. क्लिअर? ओके. आता याला एक्स ची व्हॅल्यू याच्यावरनं फाइंड आउट कशी करायची. आता लेफ्ट हँडला काय आहे 3 raised to x आहे आणि राईट हँडला काय आहे 81 आहे. मग आता ह्या दोघांपैकी आयदर लेफ्ट साइडला जो नंबर आहे त्याला त्याच्या पॉवर मध्ये कन्वर्ट करता येतंय का पहा. म्हणजे आता याला जर पॉवर मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला तर 3 हा प्राईम नंबर आहे, त्याचं काही फॅक्टरायझेशन होणार नाही, म्हणजे इकडे तर पॉसिबल नाहीये. बरं, मग लेफ्ट साइडला होत नाही. आता आपण जाऊयात राईट साइडला. 81 ला पहा. 81 ला कशाच्या पॉवर मध्ये लिहू शकतो का? 81 काय आहे बरं, कसला स्क्वेअर आहे? 9चा स्क्वेअर. 9चा स्क्वेअर. परफेक्ट, व्हेरी गुड. ठीक आहे, याला आपण कसं लिहू शकतो, 3 raised to x इज इक्वल टू 9 स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. स्वतः अगेन इकडचं आपल्याला काय करायचंय माहितीये का, बेसिकली हा बेस आणि हा बेस दोघं इक्वल करायचे. आतापर्यंत इक्वल झालेत का ते? अजून पण नाही झाले. इकडे 3 आहे, तिकडे 9. चला अगेन, मग 3 ला 3 कसला स्क्वेअर आहे, सॉरी 9 कसला स्क्वेअर आहे? यस, 3 चा स्क्वेअर आहे, बरोबर. म्हणजे 9 ला परत मी 3 चा स्क्वेअर लिहिलं आणि हा ब्रॅकेटचा अर्थ आहे. म्हणजे 3 स्क्वेअरचा स्क्वेअर. इंडायसेसल रूल वापरून सांगा बरं, तिकडे 3 raised to काय होईल राईट हँड साइडला? 4. राईट. झाले का बेस सेम आपले आता? येस, बेस सेम झाले. ऑब्विसली आता बेस सेम झाले म्हणजे पॉवर कशा पाहिजेत आपल्या, इक्वल. सो याच्यावरून आपण हे असं कन्क्लूड करू शकतो, एक्स ची व्हॅल्यू काय झाली आपली मग, एक्स इज इक्वल टू 4. दॅट्स इट. सो हे असा एक्झाम येतात तुम्हाला 2 मार्क्सला एक्झामला एक्झाम. ठीक आहे, खूप इझी आहे. लॉग हा टॉपिक खूप इझी आहे, फक्त स्टार्टिंगची लॉगची डेफिनेशन समजून घ्या. अख्खं तुम्हाला 6 ते 8 मार्क्स येतात फायनल एक्झामला. ठीक आहे, 6 ते 8 मार्क्स, नॉट अ जोक. इतक्या सिम्पल याच्यावरती. कारण
तुम्ही इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऐकलंच असेल, तिथे 30-40 फॉर्म्युले वगैरे पाठ करायला लागतात इथं हे खूप सोपं आहे त्या कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे. ओके. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात आपण सेम टाईपचा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ मॅथ्स खूप सोपं आहे. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल ना मॅथ्स अवघड आहे, मॅथ्स बॅकलॉग राहतं, त्याला म्हणायचं तुला मॅथ्स समजत नाही म्हणून तुला तसं वाटतंय. म्हणजे मॅथ्सचं कसं आहे माहितीये का? म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की जोपर्यंत म्हणजे आता एखाद्याला फॉर एक्झाम्पल फोर व्हीलर चालवता येत नाही, बरोबर? तो काय म्हणतो माहितीये का? फोर व्हीलर चालवणं शिकणं खूप अवघड आहे, तू खूप रिस्की आहे, कुठं उगाच ऍक्सिडेंट झाला तर आपला जीव जाऊ शकतो, हे होऊ शकतं, बरोबर? बट ऍक्च्युअल जे चालवायला शिकलेलं असतं किंवा चालवत असतं ना त्याला खूप भारी वाटत असतं. So हे त्या टाईपचं आहे. म्हणजे ज्याला मॅथ्स अवघड जातं ना तो काय म्हणणार माहिती का, मॅथ्स खूप अवघड आहे अरे असं. बट कारण ते त्याला येत नसतं ना. बट जर प्रॉपर वेने शिकलं तर मॅथ्स खूप इझी. मी तर म्हणतो मॅथ्स इतका सोपा आणि लॉजिकल सब्जेक्ट नाही. दुसरी गोष्ट ज्याला मॅथ्स सोपं जातं ना त्याची लॉजिकल थिंकिंग खूप डेव्हलप झालेली असते. लॉजिकल थिंकिंग लक्षात घ्या, कारण मॅथ्स मध्ये फॉर्म्युला तुमच्या समोर असतो. फक्त लॉजिकली कुठल्या व्हॅल्यू कुठं पुट करायच्यात, काय करायचंय किंवा त्याला थिंक करून फॉर्म्युल्यापर्यंत कसं आणायचंय, दॅट इज द मॅथ एक्झॅक्टली. राईट. सो ते लॉजिक ज्याला जमत नाही ना त्याला मॅथ्स अवघड जातं. तो त्या मॅथ्सला बदनाम करतो. म्हणजे खूप मुलं आहेत 100 आउट ऑफ 100 मार्क्स आरामात घेतात विदाउट एनी टेन्शन. राईट. आणि तरी पण लोकांनी मॅथ्सला बदनाम केलंय. तर हे चुकीचं आहे. राईट. चला येऊयात आपल्या प्रॉब्लेमकडे. हा प्रॉब्लेम आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ मिनिट फाइंड द व्हॅल्यू ऑफ log 125 to the base 5. log 125 to the base 5. चला सगळ्यात फर्स्ट स्टेप काय करणार आहेत सांगा बरं मला जरा. आतापर्यंत तुम्हाला काय समजलंय? थोडस याला मी मिनिमाइज करतो. हा आता सांगा. पहिले आपण त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये हा बट एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी इक्वल टू काहीतरी पाहिजे ना. व्हॅल्यू कन्सिडर करू ना एक्स. हा. सो फर्स्ट स्टेप काय असणार आहे आपली, की ही जी लॉग ची व्हॅल्यू आहे एक्स कन्सिडर करणं. म्हणजे काय, लॉग 125 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स. राईट. हा मग आता आपलं काम काय, याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं. चला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करणार आपण, पहिला बेस आयडेंटिफाय करा. बेस लिहिला. फाय रेज टू एक्स इज इक्वल टू 120. येस, बेस आयडेंटिफाय केला, देन त्याची पॉवर आयडेंटिफाय केली, पॉवर लिहिली. एक्स इज इक्वल टू ह्या साईडला काय आलं 125. सो मग आता आपल्याला काय करायचंय, फक्त कंपॅरिझन मध्ये जे काही लेफ्ट साइड आणि राईट साइड असणार आहे त्या दोघांचा बेस सेम पाहिजे, बरोबर? मग शोधता येईल का? एक्स इज इक्वल टू 3. हा एक्स इक्वल टू 3. बट जो काही 125 असणार आहे आपला त्याला आपण आधी कुठल्या फॉर्मॅट मध्ये लिहिणार आहे? 5 into 5 into 5. यस, व्हेरी गुड. सो हा जो काही 5 raised to x आहे इक्वल टू 125 ला आपल्याला 5 च्या फॉर्मॅट मध्ये लिहायचंय. म्हणजेच काय झालं, 5 raised to x इज इक्वल टू 5 क्यूब. राईट. झाला बेस सेम. सो ऑब्विसली याच्यावरून आपण काय कन्क्लूड करणार आहे, x इज इक्वल टू 3. ओके. ठीक आहे. सी झाली एक्स ची व्हॅल्यू. सो ह्या टाईपचे प्रॉब्लेम जे आहेत हे आपल्याला एक्झामला विचारले जातात 2 मार्क्स साठी. अजून याच्यात थोडेस आपण नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला लॉ ऑफ लॉगॅरिथम्स काय असतात आणि त्या रिलेटेड मग मोठे मोठे एक्सप्रेशन्स सॉल्व्ह करायला येतात, जे की 4 मार्क्सला विचारले जातात फायनल एक्झाम साठी. सो बेस लॉगचा जो काही बेसिक असणार आहे ते हेच आहे की लॉगॅरिथम मधनं त्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करणं किंवा एक्सपोनेन्शियल मधनं लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करणं, आणि जे काय आपले लॉ ऑफ लॉगॅरिथम आहेत ते आपले प्रॉपर यूज करणं. ठीक आहे. ओके. सो आज आपण थांबूया तिथं. मला आता